नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज। या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। मोदी परिसरातील रास्तभाव धान्य दुकानात गुरुवारी ग्राहकांना धान्य वाटपावेळी D25 या रास्तभाव धान्य दुकानात तांदूळ पोत्यामध्ये मृत सापाचे अवशेष सापडल्याने नागरिकांमधून एकच खळबळ उडाली। काही दिवसांपूर्वी याच भागात दूषित पाण्यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला होता। आता पुन्हा वादग्रस्त असलेल्या रेशन प्रणालीतून चक्क तांदळातून मृत सापाचे अवशेष सापडल्याने मोदी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत नागरिकांनी अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे यांना तक्रार केली असता अन्नधान्य वितरणाधिकारी यांनी तात्काळ पथक पाठवून त्या ठिकाणाची चौकशी आणि तांदळाचे सॅम्पल ताब्यात घेऊन त्याची तपासणी करता पाठवून देण्यात आले। दुसऱ्या दिवशीही संबंधित दुकानाचे धान्याचा पंचनामा करून त्या भागातील नागरिकांची चौकशी व जाब नोंदवण्यात आले। संबंधित दुकानदाराने याबाबत प्रतिक्रिया देताना धान्य गोडाऊनमधून ज्याप्रमाणे आले त्याप्रमाणे नागरिकांना वाटण्यात आले असे कळवले। पण प्रत्यक्षात नियमाप्रमाणे रेशन दुकानात धान्य आल्यानंतर त्याचा पंचनामा होऊन ग्राहकांसाठी त्याची दर्शनी भागात असलेल्या काचेच्या बरणीत सॅम्पल ठेवावे लागतात। पण तसे न करता संबंधित दुकानदाराने डोळे झाक करून अतिशय निष्काळजीपणाने धान्य वाटप केले असे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। याबाबत अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे यांनी याविषयीची गंभीर दखल घेऊन संबंधित दुकानदारास नोटीस बजावली असून 24 तासात त्याचे उत्तर देण्याबाबत कळवले आहे। एकंदरीत अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या भागात असे निष्काळजीपणाने वाटप झालेल्या दुकानावर तात्काळ कारवाई व्हावी असे नागरिकांमधून भावना व्यक्त होत आहे। हा एक प्रकारचा जीवाशी खेळण्याचा प्रकार होत असल्याबाबतही नागरिकांनी चिंताजनक भावना व्यक्त केल्या आहेत। आता यावर अन्नधान्य वितरणाधिकारी काय कारवाई करतील याकडे समस्त सोलापूरकरांचे लक्ष लागून आहे।